नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल संध्याकाळी आपल्या दुकानावर या शेताचे मालक आले होते। त्यांनी आपल्याजवळ CMV व्हायरससाठी फवारणी मागितली, पण त्यांनी मला जेव्हा फोटो दाखवले असता माझ्या अशा लक्षात आलं की हा CMV व्हायरस नाहीये। तर मग आपण प्रत्यक्ष त्यांच्या प्लॉटवर आज आलेलो आहेत। तर शेतकरी मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो, या शेतामध्ये CMV व्हायरसचं एकही झाड नाहीये। या शेतामध्ये जो व्हायरस आहे तो आहे म्हणजे इथं जवळ पाने काढतंय आणि पिंपळासारखे पाने काढतोय, जसं पिंपळ पान म्हणतो आपण तशी पाने या ठिकाणी काढत आहे। तर मग हा व्हायरस नेमका कोणता? तर मी आपणास सांगतो, या व्हायरसचं नाव आहे बंची टॉप म्हणून एक व्हायरस आहे, तो हा व्हायरस आहे। तर या व्हायरसची जी झाडे आपल्या शेतामध्ये होत असतील किंवा झालेली असतील तर शेतकरी मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो, या झाडांवर पर्याय काही आहे का? तर आपण या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की या झाडांवर पर्याय काय, याच्यावर काय उपाययोजना करायची। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जर अशी झाडे आपल्या इथे झालेली असतील तर या झाडांवर उपाय करून सुद्धा याच्यावर काही पर्याय नाहीये, याच्यावर काही उपाय होत नाही। त्याच्यामुळे ही झाडं काढून डायरेक्ट शेताच्या बाहेर फेकणे हा याच्यावर एकमेव उपाय आहे। आणि नवीन अशी झाडं आपल्या शेतामध्ये होऊ नयेत त्यामुळे याच्यावर आपल्याला उपाय करायचा आहे। तर याच्यासाठी आपल्याला एक घ्यायची ड्रिंचिंग, 200 लिटर बॅरल, 200 लिटर पाणी घ्यायचंय। त्याच्यामध्ये अर्धा किलो क्रिस्टल कंपनीचे ओरिजिनल ब्ल्यू कॉपर प्लस 60 ग्रॅम बॅक्टिनॉल आणि 250 ग्रॅम युमिक। 200 लिटर पाण्यासाठी हे प्रमाण सांगतोय। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाडाच्या मुळांजवळ खाली खोडाजवळ याची ड्रिंचिंग आपल्याला करायची आहे। आणि ड्रिंचिंग करत असताना शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची की शेतामध्ये पुरेशी ओल असणे हे खूप महत्त्वाचं आहे।